बिहारमध्ये भाजपला 90 जागांवर आघाडी मिळाली आहे आणि भाजप सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। 2010 मध्ये भाजपला 91 या सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या। बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागांचा स्वतःचाच उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। 80 जागा मिळवून नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष दुसऱ्या स्थानी आहे। 2010 मध्ये जेडीयूला 115 अशा सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या। बिहारमध्ये भाजपला 90 जागांवर आघाडी मिळालेली आहे। सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने भाजप आता वाटचाल करत आहे। 2010 मध्ये भाजपला सर्वाधिक 91 जागा मिळालेल्या होत्या। आता स्वतःचाच जो सगळ्यात जास्त जागांचा उच्चांक आहे तो भाजप या निवडणुकीच्या वेळेला या निकालाच्या वेळेला गाठण्याची शक्यता आहे। 80 जागा मिळवून नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष दुसऱ्या स्थानी आहे। 2010 मध्ये जेडीयूला सर्वाधिक 115 जागा मिळाल्या होत्या। कार्यकर्त्यांकडून जो जल्लोष सध्या सुरू आहे त्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। ठिकाणी भाजपच्या जेडीयूच्या कार्यकर्त्यांकडून हा सगळा जल्लोष सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा एनडीएच्या बाजूने मतदारांनी कौल दिलाय असं दिसतंय। अनेक उमेदवार हे आघाडीवर आहेत। आणखी तपशील आपण घेतोय प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, भारतीय जनता पार्टी 90 जागांवरती बिहारमध्ये आघाडीवरती आहे। या 90 जागांच्या आघाडीवरनं भारतीय जनता पार्टी आपलाच रेकॉर्ड मोडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण 2010 ला भाजपला सर्वाधिक म्हणजे 91 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या आणि आता त्याच्या पुढे जाईल भाजप अशी शक्यता निर्माण झाली। त्यामुळे भाजपा आपला जो रेकॉर्ड आहे तेच मोडेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। 2010चा त्यांचा जो रेकॉर्ड आहे। नितीश कुमार यांच्या जेडीयूला 80 जागा मिळालेल्या आहेत। त्याच्यापूर्वी त्यांना 115 जागा मिळाल्या होत्या। म्हणजे जागा त्यांच्या कमी जरी झाल्या असल्या तरी सुद्धा बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांचं वर्चस्व हे कायम राहतं हे या निकालावरून स्पष्ट होतं। भाजपाने सुद्धा आपली ताकद आपला झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे। त्यामुळे भाजपा आणि नितीश कुमार दोघांनी मिळून बिहारमध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।